गुड मॉर्निंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या हक्काच्या आणि अतिशय महत्त्वाच्या अशा तुमच्या स्वतःच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला ज्या काही 2000 आता येणारं जे वर्ष आहे त्यामध्ये आशांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या मार्गदर्शक सूचना वगैरे आहेत, किंवा कुठल्या कामाचा कुठला मोबदला मिळतो, किंवा कुठल्या हेडला किती पैसे आहेत, याबाबतचे व्हिडिओ सविस्तररित्या बनवणार आहेत. म्हणजे तुम्हाला ही सर्व जी काही मार्गदर्शक सूचना किंवा कामावर आधारित मोबदला वगैरे आहे त्याची संपूर्ण माहिती होईल. त्यामुळं व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. एका आशाताईकडे व्हिडिओ जरी पोहोचला तरी तिनं आपल्या जी काही PSCच्या इतर आशा असतील किंवा बाहेरच्या PSCच्या तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना देखील या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि आपल्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा व ऑलसाठी बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे काय होईल की समजा मी अतिशय महत्त्वाची माहिती जरा आज अपलोड केली तर ती तुम्हाला लगेच भेटेल. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आशाताई, स्किप अजिबात करू नका. बघा, आशा योजना कामावर आधारित मोबदला व मार्गदर्शक सूचना ग्रामीण व शहरी आशा स्वयंसेविका. आशा स्वयंसेविकांना केंद्र स्तरावरील कामावर आधारित मोबदला. तर हा व्हिडिओ खरंच महत्त्वाचा आहे आशाताई. बघा, आशांना कामावर आधारित मोबदला, लागू असलेली कामे, मानधन रुपये आणि कामाची अंमलबजावणी. तर रुटीन ॲक्टिव्हिटीज. तर खालील प्रकारच्या 5 प्रकारच्या माहिती व अहवालाचे अचूक संकलन करणे, एकूण 1,500 रुपये. तर अशा प्रकारे या माहितीचे जर आपण अचूक संकलन केलं तर आपल्याला 1,500 रुपये प्रति महिना मिळणार आहे. तर बघा, यामध्ये कुठल्या प्रकारचे 5 ॲक्टिव्हिटीज किंवा 5 कामे आहेत किंवा त्याची माहिती आपल्याला संकलित करायची आहे. तर बघा, पहिलं आहे ग्राम वस्ती आरोग्य कुटुंब पाहणी तपासणीचे रजिस्टर. म्हणजे ग्राम आरोग्य कुटुंब पाहणीचं जे रजिस्टर आहे त्यासाठी. त्यानंतर ग्रामवस्ती आरोग्य रजिस्टर आणि कुटुंब पाहणी रजिस्टर, ह्यामध्ये हे 2 रजिस्टर येतात, आरोग्य रजिस्टर आणि कुटुंब पाहणी रजिस्टर. तर हे जर आपण दर महिन्याला अपडेट केलं तर त्यासाठी आपल्याला दरमहा 300 रुपये ग्रामीण व शहरी आशांकरता मोबदला मिळणार आहे. त्यानंतर बघा, जन्म व मृत्यू रजिस्टर. तर यामध्ये काय करायचं आहे, तर जन्म झालेल्या बालकांची यादी आणि मृत्यू झालेल्या बालकांची यादी आपण ठेवायची आहे. तर यामध्ये बघा, मृत्यू झालेल्या बालकांमध्ये कोणत्या कोणत्या बालकाची यादी ठेवायची, तर उपजत मृत्यूची माहिती, 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालमृत्यूची माहिती, कार्यक्षेत्रातील 5 वर्षावरील सर्व मृत्यूंची माहिती आणि 20 ते 49 वयोगटात मृत्यू झालेल्या महिलांची माहिती. तर बघा, मृत्यूमध्ये आपण उपजत बालकाची 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालमृत्यूची, कार्यक्षेत्रातील 5 वर्षावरील सर्व मृत्यूची आणि 20 ते 49 वयोगटातील मृत्यू झालेल्या महिलांची माहिती यामध्ये ठेवायची आहे. ही दर महिन्याला अपडेट करायची आहे. तर कार्यक्षेत्रातील जन्म मृत्यू अहवाल आणि जन्माचा देखील अहवाल आपण ठेवायचा आहे. तर हे जे काही जन्म मृत्यू रजिस्टर आहे त्याच्यासाठी देखील आपल्याला दरमहा 300 रुपये ग्रामीण आणि शहरी आशांकरता मोबदला दिला जातो. तर बघा, पात्र जोडप्याची यादी व मासिक पाळी रजिस्टर, हे देखील अतिशय महत्त्वाचं रजिस्टर आहे. यावरून आपण आपली बऱ्याच प्रकारची कामे, हे जर आपण दर महिन्याला अपडेट केलं तर सर्व आशांची जी काही कामे आहेत तीही व्यवस्थितरित्या होऊ शकतात. तर यासाठी देखील दरमहा 300 रुपये एवढा मोबदला ग्रामीण व शहरी आशांकरता दिला जातो. त्यानंतर बघा, गरोदर माता नोंदणी रजिस्टर. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वसाधारण गरोदर माता रजिस्टर आणि अतिजोखीमग्रस्त गरोदर माता रजिस्टर, अशा 2 प्रकारचे रजिस्टर आपण या गरोदर माताच्या नोंदणी रजिस्टर अंतर्गत ठेवायचे आहे. त्यासाठी देखील ग्रामीण किंवा शहरी आशांना 300 रुपये दरमहा मोबदला मिळणार आहे. त्यानंतर लसीकरणाचं रजिस्टर. यामध्ये लसीकरणास पात्र लाभार्थ्यांची यादी, म्हणजे अपेक्षित यादी आणि अजून एक आहे की ज्याचं 0 ते 1 वर्ष बालकांचं लसीकरण आणि 1 ते 2 वर्ष बालकांचं लसीकरण किंवा 5 वर्षावरील बालकाचे DPT बूस्टर डोस लसीकरणास प्रवृत्त करणे. तर या सर्व हे जे काही लसीकरणाचं काम आहे तर त्यासाठी दरमहा ग्रामीण आणि शहरी आशांना 300 रुपये एवढं मानधन मिळणार आहे किंवा कामावर आधारित मोबदला मिळणार आहे. तर त्यानंतर बघा,
हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. रुटीन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत आपल्या म्हणजे रुटीनच्या ॲक्टिव्हिटीज, तर यामध्ये ग्रामीण भागात ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती म्हणजे VHNSCच्या मासिक सभेस उपस्थित राहणे. शहरी भागातील महिला आरोग्य समिती म्हणजे शहरामध्ये जी काही MASची मासिक सभा आयोजित करून त्या सभेस उपस्थित राहणे. तर यासाठी ग्रामीण आणि शहरी आशांना प्रतिसभा 200 रुपये इतका मोबदला मिळतो. तर VHNSCसाठी आपल्याला 200 रुपये एवढा मोबदला आहे. तर अजून एक रुटीन ॲक्टिव्हिटी बघा की आशांनी ग्रामीण क्षेत्रात ग्राम आरोग्य पोषण दिवस म्हणजे VHND व शहरी कार्यक्षेत्रात शहरी आरोग्य पोषण दिवस आयोजित करण्यात आला असून त्याची वेळ व तारीख ठिकाणी याबाबत जनजागृती करून जनतेचा सहभाग वाढवण्यात यावा. तर यासाठी देखील प्रति सभेस आपल्याला 15 रुपये एवढा मोबदला ग्रामीण किंवा शहरी आशांना मिळतो. त्यानंतर बघा रुटीन ॲक्टिव्हिटीज, तर ग्रामीण आशांकरता आशा स्वयंसेविकाची प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील व शहरी आशांकरता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरील मासिक सभेस उपस्थिती करता म्हणजे जी काही आपली मंथली मीटिंग असते PSCच्या ठिकाणी, तर त्यासाठी देखील आपल्याला प्रतिसभेला 150 रुपये मिळणार आहेत ग्रामीण आणि शहरी आशांकरता. तर अशा प्रकारे यामध्ये बघा ही जी काही 5 रजिस्टर आपण अद्ययावत ठेवायची आहेत त्यासाठी आपल्याला हा मोबदला दिला जातो. तर त्याच प्रकारे ही 5 प्रकारची रजिस्टर आहे आणि ह्या ज्या काही रुटीन ॲक्टिव्हिटीमधील सभा आहेत म्हणजे VHNSC असेल, VHND असेल किंवा आणखीन सांगायचं झालं तर जी काही आपली मंथली मीटिंग असेल, या सर्वांचे मिळून आपल्याला 1,500 रुपये एवढं मानधन मिळत आहे. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व यानंतर प्रत्येक महत्त्वाच्या टॉपिकवरती तुम्हाला सविस्तर समजून सांगितलं जाईल. त्यामुळे यानंतरचे व्हिडिओ देखील तुम्ही स्किप करू नका आणि व्हिडिओ पाहत चला. त्यासाठी या हा जो ज्ञानप्रबोधिनी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, कारण बऱ्याच अशा व्हिडिओ तर पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत किंवा बेल आयकॉनचं बटन प्रेस करत नाही. त्यामुळे त्यांना व्हिडिओ भेटतात परंतु खूप लेट होतात. त्यामुळे सर्व आशाताईंना अजून एकदा विनंती आहे की ताई तुमच्यासाठीच हे व्हिडिओ आहेत आणि अतिशय महत्त्वाचे व उपयुक्त असे व्हिडिओ आहेत, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पाठवा. कुठलाही टॉपिक असू द्या, कुठलीही अडचण असू द्या, तुम्ही कमेंटमध्ये नक्की पाठवा. त्यावरती एक तरी दिवस नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद.